विभागानं काय सांगितलं? आता रजिस्ट्रेशन करण्याकरता ऑनलाईन ई बॉन्ड घेण्याची सवलत देण्यात आली आहे. या ई बॉन्डमुळं आता जे काही एक्सपोर्ट इम्पोर्ट असतो याची ड्युटी जी आहे ही ड्युटी ऑनलाईन भरता येतं आणि म्हणून ई बॉन्ड प्रणाली आणण्याचा विचार होता, तो आता आणलेला आहे. यामध्ये आता घर बसल्या आपल्याला आता रजिस्ट्रेशन करता ई बॉन्ड काढता येईल. एक आधुनिक पाऊल आमच्या IGR आणि मुद्रांक शुल्क विभागाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाची तयारी सुरू झाली आहे. 7 मार्च आणि 14 मार्च 2 दिवस या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात 2 दिवस आणि मे महिन्यात 2 दिवस 6 शिबिरं मंडळ स्तरावर तालुक्यातील मंडळ स्तरावर घेण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतलेला आहे. या शिबिराच्या माध्यमातून 15 सेवा तुकडेबंदीपासून तर येणेपर्यंत या सर्व सेवा या ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे सर्व पालकमंत्री, मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, सरपंच ते पार्लमेंटपर्यंत सर्व लोकप्रतिनिधी या शिबिराला हजर राहणार आहे. मी सुद्धा कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये या शिबिराला जाणार आहे. त्यामुळे या राज्यातल्या जनतेला महसूल विभागाच्या पांधन रस्त्यापासून तर सातबारापर्यंत, जिवंत सातबारापासून तर या ठिकाणी पट्टे वाटपापर्यंत, कबाला वाटपापर्यंत साऱ्या योजना आम्ही या शिबिरामध्ये करणार आहोत. राज्यसभेसाठी जे नावं निश्चित केले जाणार आहे कधीपर्यंत होणार आहे आणि किती नावं तुम्ही केंद्रीय भाजपकडे पाठवणार आहात? महाराष्ट्र कोर कमिटीची आमची भाजपाची बैठक झाली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि आमचे सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी आणि आम्ही सर्व बसलो होतो. यामध्ये जी काही नावं आली आहेत ती नावं आता आमची कोर कमिटी केंद्रीय कोर कमिटीकडे पाठवेल आणि त्यातनं मग मला वाटतं की आम्हाला त्या ठिकाणी 4 सीट्स भारतीय जनता पार्टीला साधारण मिळतील अशी या ठिकाणी संख्याबळ आमच्याकडे आहे. महायुती 7व्या जागेसाठी पण ताकदीने लढणार आहे का? मागच्या वेळेला राज्यसभेच्या निवडणुकीमध्येच एक चमत्कार मला वाटतं की या निवडणुकीमध्ये फार निवडणुका न होता अनौपचारिक झाल्या पाहिजे हीच काळजी आपण घेत असतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हाच विचार केला आहे. आम्ही सर्वांनीच हा विचार केला आहे की राज्यामध्ये अनौपचारिक निवडणुका व्हाव्यात. पण तशी अटीतटीची परिस्थिती आली किंवा त्यांच्यामध्ये काही एकमत झालं नाही तर मात्र मग निवडणूक होऊ शकेल. सातारा आणि हैदराबाद गॅजेटियर GR याच अधिवेशनात काळा जरांगे पाटलांनी मागणी केली. नाही तर त्यांची मागणी आहे, या ठिकाणी आम्ही चर्चा करू आणि त्यातून मग काय त्या चर्चेतनं काय मार्ग काढायचा बघू. जरांगे पाटलाची मागणी आहे, आता यावर चर्चा होईल. आमच्या महायुतीची आणि त्यावर चर्चा करू. थँक्यू सर.